नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समाजात नावलौकिक मिळवण्यासाठी आपल्यापासून दूर गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी, अगदी सगळ्या जगाला आपल्या तळव्याशी आणण्यासाठी या व्हिडिओमध्ये अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे. अशा 2 वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ तुमच्या घरात गुप्त ठेवायच्या आहेत. या 2 वस्तूंमुळे लोक तुमच्याकडे खेचली जातील. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता ती लोक तुम्हाला मान देतील. जी लोक तुमच्यापासून दुरावली होती तीच लोक तुमच्या मागे मागे येतील. ह्या 2 वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत किंवा तुमच्या जवळ गुप्त ठेवल्या तर अगदी तुमच्याकडे असणारी जी अट्रॅक्शन पॉवर आहे ही इन्क्रीज होईल. तुम्ही समोरच्या व्यक्तीला जे सांगाल ती व्यक्ती त्या ऐकून घेईल. तुम्ही जे काही म्हणाल ती समोरची व्यक्ती तसंच करत जाईल. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला कुणीच किंमत देत नाही. ना घरातले किंमत देतात, ना बाहेरचं किंमत देतात, ना ज्या ठिकाणी काम करतो त्या ठिकाणचे लोक किंमत देतात. सतत आपला अपमान केला जातो, आपल्याला घालून पाडून बोललं जातं, बऱ्याच वेळा आपल्याला टार्गेट केलं जातं, रडवलं जातं, दुखावलं जातं. बघा, बऱ्याच वेळा आपल्याला हे असह्य होतं. आपण विचार करतो, का माझं कोणी ऐकत नाही, का मला कोणी समजून घेत नाही, का माझ्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, का माझ्यावर कोणी प्रेम करत नाही, आपण विचार करतो. बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या 2 वस्तू सांगणार आहे ह्या 2 वस्तूंचा चमत्कार तुमच्या आयुष्यात तुम्हाला अवघ्या काही तासात बघायला मिळेल. जे लोक तुमच्यापासून दुरावले होते तेच लोक तुमच्या जवळ येतील. जे लोक मान सन्मान देत नव्हते तीच लोक तुमच्या मागे मागे फिरतील. आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे आठवड्यातील कुठल्याही दिवशी कुठल्याही वारी तुम्ही करू शकता. सगळ्यात पहिला उपाय जो आहे यासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. कुठेही कुठल्याही दुकानात सहज लिंबू मिळतं. बघा, लिंबू वशीकरणासाठी, अट्रॅक्शन निर्माण करण्यासाठी, समोरील व्यक्तीला आपल्याकडे खेचण्यासाठी, एखादा उतारा करायचा असेल त्याच्यासाठी, नजर लागली असेल ती दूर करण्यासाठी प्रत्येक गोष्टीत लिंबू वापरलं जातं. असं म्हटलं जातं की लिंबू हे वशीकरणासाठी सर्वात महत्त्वाचं असतं आणि उतारा म्हणजे काही आपल्याला लागलं असेल तर ते उतरवण्यासाठीही तितकंच प्रभावी असतं. म्हणून छान एक हिरवं पिवळं असे एक लिंबू तुम्हाला बाजारातून, दुकानातून आपल्या घरी आणायचं आहे. जे लिंबू आपण घरी आणलेलं आहे ते स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे, थोडंसं पुसायचं आहे. आता या लिंबाच्या वरती तुम्हाला फक्त एकच शब्द लिहायचा आहे. तो लिहायचा आहे हळदीने. थोडीशी हळद घ्यायची, त्यात थोडं पाणी घालायचं. हळद आणि पाणी थोडंसं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. एक अगरबत्तीची काडी घ्या. हाताचं बोट हे उजव्या हाताचं हे बोट असेल तरी चालेल, मोरपंखाची काडी असेल, आंब्याची काडी असेल तरीही चालेल. त्या काडीने किंवा हाताच्या बोटाने तुम्हाला लिंबाच्या वरती व श हा एकच शब्द, हा एकच मंत्र लिहायचा आहे. यानंतर तुम्हाला घ्यायची आहे तांब्याची तार. बघा, तांब्या धातूची, तांब धातू जे आहे त्याची तार कुठेही सहज तुम्हाला मिळेल. इलेक्ट्रॉनिक जी दुकान असतात त्यांच्याकडून जरी मागितली, एक 20, 25, 50 रुपयापर्यंत ती तार तुम्हाला ते लोक सहज देतील. तांब्याची एक तार घ्यायची आहे. आता ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी तुम्हाला घरातल्या कुठल्या तरी एखाद्या कोपऱ्यात किंवा एखाद्या शांत ठिकाणी बसायचं आहे, जिथे तुम्हाला काही विचारायला किंवा तुमच्या मध्ये मध्ये कुणी येणार नाही, असंच तुम्हाला तिथे बसायचं आहे. आता हे लिंबू तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा एखाद्या कापडावर आपल्या समोर ठेवायचं आहे. त्याच्यावरती वश हा मंत्र, हा शब्द लिहून झाला की तांब्याची घेतलेली तार त्या लिंबाला गुंडाळायची आहे. आता किती वेळा गुंडाळायची? जेवढी तुमच्याकडे मोठी तार असेल तेवढ्या वेळा गुंडाळा. शेवटी पूर्ण तार संपली की त्याच्यामध्येच ती कुठेतरी गुंतवा. आता तांब्यामध्ये अडकवलेलं हे लिंबू एका काळ्या रंगाच्या वस्त्रात बांधा. बघा, आता तुम्ही सांगाल की ताई आपण काळ्या रंगाचं कापड घेत नाही किंवा शुभ कार्यात वापरत नाही, पण हा वशीकरणाचा उपाय आहे, अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि त्यासाठी काळं कापड किंवा काळा रंग हा अत्यंत पॉवरफुल मानला जातो. म्हणून काळ्या रंगाच्या कापडात तांब्यात बांधलेलं हे लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे. त्या कापडाला गाठ मारायची आहे. लिंबाची पोटली आपल्या हातात घ्यायची आहे. हाताची मूठ बंद करायची आहे. ज्या व्यक्तीने तुमचा अपमान केलेला आहे, जी व्यक्ती तुमचं ऐकत नाही आहे, ज्या व्यक्तीने तुमचं ऐकावं असं वाटत आहे, ती इच्छा त्या लिंबात व्यक्त करायची आहे आणि त्याच्यानंतर 16 वेळा
जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र आहे ओम कुरु कुरु मम पती. ओम कुरु कुरु मम पती चिम चिम स्वाहा. 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 सांगितलेला मंत्र 16 वेळा म्हटलात की त्याच्यानंतर तुम्हाला ही लिंबाची पोटली जी आहे ती आपल्याच घरात कुठल्याही एका दिशेला, कुठलीही दिशा, त्या दिशेला वरच्या भागात टांगायची आहे. आपल्याच घरात ही पोटली गुप्तपणे कुठेतरी वरच्या भागात तुम्हाला टांगून ठेवायची आहे. आता हे किती दिवस ठेवायची, तर कमीत कमी 1.25 महिना, 1 महिना आणि 15 दिवस ही पोटली तशीच ठेवायची. तुम्हाला अजून पाहिजे तुम्ही अजून ठेवा, पण 1.25 महिना तरी ठेवायची. 1.25 महिन्यामध्ये जे लोक तुमच्यापासून दुरावले होते ते लोक, म्हणजे तुम्हाला दिसायला लागेल की या 1.25 महिन्यात जे लोक माझं नाव पण घेत नव्हते ते लोक आता घरात येत आहेत. जे लोक माझ्याशी कधी बोलत नव्हते ते लोक मला फोन करत आहेत. म्हणजे समाजातील, घरातील, कुटुंबातील सगळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील. तुमच्या आयुष्यातून दूर गेलेली, लांब गेलेली जी नाते आहेत ती तुमच्या जवळ येतील. आता मी तुम्हाला दुसरी वस्तू सांगतेय. दुसऱ्या वस्तूसाठी तुम्हाला लागणार आहे सफेद रुईचं मूळ. सफेद पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो. वशीकरणासाठी शास्त्रामध्ये सफेद रुई ही सर्वात पॉवरफुल मानली जाते. सफेद रुईचं एक छोटंसं मूळ तोडायचं आहे, घरी आणायचं आहे. हे मूळ स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. कुठल्याही दिवशी तुम्ही हा उपाय करू शकता. स्वच्छ पाण्याने धुवायचं आहे. जे सफेद रुईचं मूळ आहे ते सफेद रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे. त्यावरती अर्धा चमचा बडीसोप ठेवायचे आहे. 2 फुलवाले लवंग तुम्हाला ठेवायचे आहे. त्यासोबत तुम्हाला 5 काळे मिरी ठेवायचे आहेत. हे सगळं सफेद रंगाच्या कापडात घट्ट बांधायचं आहे. तयार केलेली पोटली हातात घ्यायची आहे. जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे किंवा जी काही तुमची समस्या असेल ती त्यामध्ये तुम्हाला सांगायची आहे. आणि त्याच्यानंतर ही जी सफेद रुईची जी पोटली आहे ती तुम्हाला 48 तास म्हणजे 2 दिवस तुमच्या जवळ ठेवायची आहे. उठता बसता तुमच्या सोबत, तुमच्या जवळ ठेवा. रात्री झोपताना ती उशीखाली ठेवा. 48 तास म्हणजे 2 दिवस पूर्ण झाले की त्याच्यानंतर ही पांढऱ्या रुईचं मूळ असणारी पोटली घेऊन त्याच रुईच्या झाडाजवळ जा. त्याच रुईच्या झाडाजवळ जायचं आणि त्याच रुईच्या झाडाला ही पोटली जी आहे ती एका फांदीला बांधायची. पूर्ण सोडायची नाही, फक्त कापडाची एखादी गाठ सोडा. जशी जमेल तशी त्या रुईच्या झाडाला, एखाद्या फांदीला ही पोटली बांधा आणि घरी या. 48 तासात वशीकरण व्हायला सुरुवात होईल. जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावली होती ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येईल. बघा, हा सुद्धा खूप पॉवरफुल उपाय आहे. दोघांपैकी तुम्ही कुठलाही एक करा, नक्की करा. आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.